म्हणून मग मी त्याचं नाव, कारण त्या विणकर हे जे होते ते सगळे आदिवासी विणकरच म्हटले जातील ते, सो त्यांच्याकडनं मी घेत असल्यामुळे मला एक नाव सुचलं, द न्यू ट्रायबल लिंक, की मी एक त्यांच्यातला एक दुवा आहे कस्टमर आणि ह्या आदिवासींमधला एक दुवा असल्यामुळे ती कला जी आहे ती त्यांनी जिवंत ठेवली, असं आजही त्याला तुम्ही नवीन रूप देत आहात. अगदी बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं ते ऋण आहे की त्यांनी आपल्याला इतकं सुंदर असतं त्यांचं ते जगणं आणि त्यांचं ते सगळं कला म्हणा. कारण मी हे जे ABP माझ्यामध्ये असताना मी जो उल्लेख केला की खाद्य भ्रमंतीच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या आदिवासी समाजापर्यंत गेले, त्यांच्यातनं हे कुठेतरी ती बॅक ऑफ द माइंड हे होतं की यांच्याकडे ही कला आहे, त्यामुळे ती कला आपण कुठेतरी पुढे न्यावी म्हणून मग हे सगळं आम्ही चालू केलं. आणि म्हणून मग हा जो ब्रँड निर्माण झाला की द न्यू ट्रायबल लिंक हे नाव आम्ही निर्माण केलं. मग आता पुढचा प्रश्न होता की मग त्याचा लोगो असला पाहिजे. द न्यू ट्रायबल लिंक हा नुसताच आता ही गाडी पुढे सरकायला पाहिजे. तर मग लोगो, मग मी खूप विचार केला की सगळीकडे वाघ असतो किंवा फुलं असतात किंवा झाड असतं किंवा कमळ असतं, हे सगळे लोगो असतातच. मग आपण काय, किंवा माणसं असतात, हात असतो, नमस्कार असतो, वेगवेगळे. मग जे आदिवासी लोक आहेत ते जंगलात राहतात, पण त्यांच्या आजूबाजूला प्राणी असतात. हत्ती हा प्राणी खूप जवळ, म्हणजे जरी नुकसान करणारा असतो कधी कधी, पण प्रेमळही असतो, सो गोड असतो हत्ती. आणि हत्ती हे तसं पाहिलं तर गणपतीचं रूप समजलं जातं. तर ठीक आहे, त्याच्यापेक्षाही आपण काहीतरी एक वेगळा आदिवासीतलाच एक जो ह्याचा प्रकार आहे, छत्तीसगडमधलाच कास्ट आयर्नमध्ये त्या वेगवेगळ्या गोष्टी करतात तयार, त्याच्यात तो छत्तीसगडी तो हत्ती असा मला दिसला. तर मग मी त्याचं फॉर्मेशन करून, कारण आर्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचं ते फॉर्मेशन करून त्याचा एक छोटासा रिफॉर्म करून त्याला एक लोगो स्वरूप आणला. आणि म्हणून तर न्यू ट्रायबल लिंकचा आमचा लोगो तो हत्ती म्हणून आम्ही तो ठेवला.